आज खूप दिवसानंतर मी अशी थाळी बनवली होती. मस्त असा मसाला पनीर, मटर मसाला पनीर, इथं जिरा राईस, इथं पोळ्या आणि त्याच्यासोबतच इथं मी गाजराचा हलवासुद्धा थोडासा बनवला होता. आता आज इथं भाजी करण्यासाठी सगळ्यात अगोदर तर पनीर घेऊन आले होते. खूप दिवस झालं भाजी असे काही चमचमीत तशी आणलीच नव्हती आणि नॉनव्हेजसुद्धा खूपच दिवस झालं आणलं नाही. पण आता नको म्हणलं, 1-2 दिवस तर राहिलेत नवीन वर्ष संपायला, एवढ्या वर्षात काही नको म्हणून इथं पनीर घेऊन आलं होतं. आणि इथं पनीरची मी मटर मसाला पनीर बनवणार होते. सध्या मटर इथं आलेलं आहे मार्केटला, तर खूप जास्त मटर आणले आणि प्रत्येक भाजीमध्ये इथं मी मटर मिक्स करत होते. इथं दिवच्या पप्पानी आज बाहेरून इथं शेव आणली होती, तर तिला मस्त मज्जा येत होती शेव खायला म्हणून सारखं मला इथं शेव मागत होती आणि मग मी सुद्धा तिला ती शेवच देत होते. सगळ्यात अगोदर तर मी तिला इथं शेव वगैरे देऊन तिला किचनमधून हाकलून दिला, म्हणजे कसं मला स्वयंपाक करायला मोकळं. आता तिला इथं हाकलून दिल्यानंतर मी इथं परत भाजी करायला लागले. इथं जे आपलं मटर आणलं होतं ते सोलून घेतलं होतं मी अगोदरच आणि त्याच्यानंतर ही माझी चिमणी बाहुली खूप सुंदर आहे. हिच्याकडे बघून मला खूप मस्त वाटतं आणि आनंदसुद्धा होतो आणि चिडचिडसुद्धा होते बरं का कधी कधी. तर इथे जेवढं आपल्याला पनीर पाहिजे होतं तेवढं मी चिरून कट करून धुवून घेतलं होतं. मी नेहमी पनीर पण धुवून घेते, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तसं, पण कारण इकडले तिकडले हात लागलेले असतात म्हणून मग मला तसं काही भावत नाही म्हणून पनीर धुवून घेतलं. त्याच्यानंतर इथे एक कांदा, त्याच्यासोबत एक टमाटर देखील घेतलं, काही लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि त्याच्यासोबत थोडीशी अद्रक, इथं सगळं मी भाजायला घेतलं. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यानंतर मिरची, अद्रक, लसण, कांदा ते देखील तर फ्राय करायला टाकायचं. चांगलं फ्राय होतं आहे तोपर्यंत इथे मी टमाटर कट करायला घेतलं. आता टमाटर एकदम त्याच्यामध्ये नाही टाकायचं, जेणेकरून पाणी सुटतं टमाट्याला आणि कांदा आणि लसूण चांगलं असं तळलं जात नाही. त्याच्यामुळं मी इथं कांदा, लसूण, अद्रक, मिरची अगोदर तळायला घेतली आणि मग त्याच्यानंतर मी याच्यात टमाटे टाकणार होते. आता चांगलं थोडंसं कांदा लसूण चांगलं फ्राय झालं, तुम्ही बघू शकता या प्रमाणात मग टमाटर त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं. आता मटर मसाला पनीर बनवायला ना चांगलं झणझणीत करण्यासाठी तर मी त्याच्यामध्ये मिरची ॲड केली होती, कारण जोपर्यंत आपण वरचा मसाला टाकतो त्याने जास्त तिखट नाही होत म्हणून चांगली तिखट अशी मिरची होती ती याच्यामध्ये एक ॲड करून घेतली. त्याच्यानंतर हा जो सगळा मसाला आहे भाजल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला. तो गार होते तोपर्यंत इथं मी पीठ तिंबून घेतलं. आता इथं मटर मसाला पनीरचं बनवणारच होते म्हणून त्याच्यासोबत म्हणलं यांना थोडीशी नानची फिलिंग यावी म्हणून मी इथं पीठ तिंबल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हलकी कोथिंबीर बारीक करून टाकून दिली. आता डबल ते बारीक केलेला जो मसाला आहे थंड झाल्यानंतर बारीक करून घेतला. कढाईमध्ये इथं जिरे, इथं तेजपत्ता, थोडीशी दालचिनी ॲड केली, नंतर मसाला देखील ॲड करून घेतला. चांगला असा मसाला तेल सुटायला लागलं की आपला जो डेली मसाला आपण जो पण यूज करतो ते ॲड केला. सोबत इथं हळदी देखील ॲड करून घेतली, परत एकदा फ्राय केलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मटर देखील ॲड करून घेतले. मटर ॲड केल्यानंतर एकदम असं थोडंसं फ्राय करून घेतलं, जेणेकरून मसाल्यामध्ये मटर थोडंसं मिक्स होईल आणि नंतर आपलं जो मिक्सरचं भांडे थोडंसं वॉश केलं आणि ते देखील त्याच्यामध्ये टाकून गेलं. त्यातलंच पाणी आणि अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलं होतं. जास्त काही पाणी रस्सा इथं मी ॲड करणार नव्हते, पण तुम्हाला हवं असेल तर तेवढा ॲड करू शकता आणि त्यानुसार कांदा टमाटर देखील घेऊ शकता. जेवढी भाजी जास्त असेल तेवढं कांदा टमाटर जास्त ॲड करावं लागतं. त्याच्यानंतर इथं मी लागलीच पोळ्या करायला घेतल्या. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर वगैरे ॲड केली होती. ती या चपात्याला मी पीठ वगैरे अजिबात लावणार नव्हते, फक्त तेल लावून अशा छान छोट्या चपात्या लाटून घेतल्या. एकदम नानसारख्या नाही पण नानसारखंच करून घेतलं होतं, कारण मी त्याच्यामध्ये कोथिंबीर देखील इथं ॲड केली होती. एकदम मस्त अशा छोट्या चपात्या लाटल्या आणि हलक्या हाताने लाटून घेतल्या. जास्त पीठ वगैरे काहीच लावलं नव्हतं आणि लगेच त्या देखील मी इथं भाजून घेतल्या. तुम्ही बघू शकता विदाऊट पिठाच्या इथं एकदम छोट्या चपात्या इथं मग करून घेतल्या होत्या. हॉटेलमध्ये पनीरसोबत नान खायला ह्यांना जास्त आवडतं, पण मी नान वगैरे कधी जास्त बनवत नाही, तर चपात्याच बनवणार होते. पण त्यांना नानची इथं फिलिंग यावी म्हणून मी त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून त्याच्या मस्त अशा पोळ्या बनवून घेतल्या. आता सोबतच माझ्याकडं थोडंसं गाजरचा हलवा काल केलेला होता आणि ते देखील होता गोडासाठी म्हणून मी दुसरं काही बनवलं नाही. त्याच्यासोबत इथं जिरा राईस देखील बनवला होता
आणि त्याच्यावर सुद्धा छानच कोथिंबीरची मी गार्निशिंग करून घेतली होती. आणि इथं सगळं चपात्या वगैरे झाल्यानंतर दिवचं वगैरे आवरून घेतलं आणि लगेच इथं वाढायला घेणार होते. सगळीकडे भाजी वगैरे उकळत होती. त्याच्यासोबत भाजी थोडी उकळून झाली की मग त्याच्यामध्ये मी इथं पनीर ॲड करून घेतलं. तुम्हाला जर पनीर फ्राय करून पाहिजे असेल तर तुम्ही तेलात देखील फ्राय करून घेऊ शकता, पण त्याला ना असं पन्नी आल्यासारखं होतं म्हणून मी करत नाही. शक्यतो तेलात फ्राय असंच आवडतं आम्हाला सगळ्यांना. आणि बघू शकता चपात्या किती छान मस्त अशा दिसत होत्या आणि चपात्या आणि पनीर सगळंच इथं रेडी होतं. गार्निशिंगसाठी याच्यावर थोडीशी कोथिंबीर देखील ॲड करून घेतली आणि लागलीच इथं मी ताट वाढायला घेतलं. आता शिवम देखील खेळून आलंच होतं, सगळेच भुकेलेलेच होते. तर मग लगेच जेवायलाच वाढून घ्यायला घेतलं मस्त असं मटर पनीर मसाला, त्याच्यासोबत छान अशा केलेल्या चपात्या, नान आणि इथं जिरा राईस. मस्त अशी माझी थाळी बनवून तयार होती. तुम्ही देखील असं घरच्या घरी एकदम हॉटेलसारखं जेवण बनवू शकता. एकदम कमी वेळामध्ये, एकदम जास्त असं काही मला वेळ लागला नव्हता. एकदम कमी वेळामध्ये माझी इथं व्हेज थाळी बनवून तयार होती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि एकदा अशी रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चलो बाय, परत भेटूया.